रोज रोज नाश्त्याला पोहे, उपमा, उपीट, शिरा हे जर सगळं खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तर मग मात्र कुठलंही नियोजन न करता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा सँडविच ढोकळा तयार करू शकतो. डाळ तांदूळ न भिजवता सुद्धा इतका छान जाळीदार, मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार होतो. कारण हा आपण इन्स्टंट पद्धतीने तयार केलेला आहे. अगदी घरगुती साहित्यामध्ये तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत हा सँडविच ढोकळा बनवायला तर सोपा आहे. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये एखादी वाटी सेट करायची. त्या वाटीने 2 वाट्या इतका आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तर बारीक म्हणजे कुठला? आपण दिवाळीमध्ये जो चिरोटी रवा वापरतो की नाही, तोच अगदी बारीक रवा मी घेतलेला आहे. आणि जर तुमच्याकडे जाड असेल तर मात्र तुम्ही मिक्सरला तो फिरवून घेऊ शकता. त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे. अगदी 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलो त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. आपण यामध्ये तेल घातलेलं आहे, पाणी, दही सगळं घातलं असल्यामुळे मिश्रण अगदी चांगलं मिक्सरला एकसारखं आपल्याला फेटता येतं. त्यामुळे शक्यतोवर मिक्सरलाच फेटायचं आणि हे बघा, अशी साधारण कन्सिस्टन्सी आहे. पण आपण थोडा वेळ हे मिश्रण असंच बाजूला ठेवून देणार आहोत की जेणेकरून यामधला रवा फुलेल. आता आपण या सँडविच ढोकळ्यासाठीची जी मधली चटणी असते की नाही, ती बनवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीर घेणार आहोत. बरोबरीने काही कढीपत्त्याची पानं आणि पुदिन्याची पानं घ्यायची आहेत. पुदिन्याने आणि कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो. आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या. बरोबरीने लसूण, जिरे, साखर आणि मीठ हे सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चवीपुरतं साखर, 1 चमचा मीठ आणि थोडंसं जिरे घेतलेले आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे. म्हणजे आपली जी सँडविच ढोकळ्याची मधली जी चटणी असेल ना, ती छान अशी चटपटीत चवीची होईल. पाणी न घालता हे मिक्सरला चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे. कारण पाणी घातलं तर आपलं बॅटर अगदी पातळ होईल. त्यामुळे हे पाणी न घालताच मिक्सरला मी असं चांगलं फिरवून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या खोलगट कढईत किंवा पातेल्यामध्ये असं स्टँड ठेवायचा, 2 इंचापर्यंत पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे. बरोबरीने एखादी अशी खोलगट जी ताट असतं की नाही, त्या ताटाला सुद्धा तेल लावायचं आणि ते ताट सुद्धा या कढईमध्येच गरम व्हायला ठेवायचं आहे. जेव्हा ताट गरम होतं आणि मग त्यामध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण ओततो ना, त्यावेळेस पटकन ढोकळ्याच्या मिश्रणाला हीट मिळते आणि ढोकळा अतिशय छान स्पॉन्जी असा तयार होतो. त्यामुळे ताट सुद्धा गरम करायला असंच ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या या ढोकळ्याच्या मिश्रणाचे आपल्याला 3 भागामध्ये विभाजन करायचं आहे. त्यामुळे एखादी वाटी मोजण्यासाठी घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित समान भाग करता येतात. तर आपण 2 भाग जे आहेत ते अगदी समान ठेवणार आहोत आणि तिसरा भाग बघा, अर्धी वाटी इतकंच मिश्रण आहे. आता जे कमी मिश्रण आहे की नाही, म्हणजे तिसरा भाग, त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली चटणी घालायची आणि हे चांगलं असं यामध्ये मिसळून घ्यायचं. म्हणजे हा आपला सँडविच ढोकळ्याचा मधला भाग झाला. आता पहिल्या भागामध्ये जे इनोचं पॅकेट येते की नाही, त्यातलं अर्धच पॅकेट मी घातलेलं आहे. म्हणजे अर्धा चमचाच इनो घालायचा आणि हे मिश्रण चांगलं एकदा फेटून घ्यायचं. फार सुद्धा फेटायचं नाही. लगेच मिश्रण असं फुलल्यासारखं दिसलं की या गरम झालेल्या ताटामध्ये आपल्याला लगेच हे मिश्रण ओतायचं आहे. पाण्याला सुद्धा बघा चांगली उकळी आलेली आहे. ताट सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. लगेच यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण घालून एकसारखं पसरवायचं. झाकण ठेवून फक्त 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे. 2 मिनिटांमध्ये मिश्रण थोडंसं कोरडं होतं. लगेच आपला हा दुसरा चटणीचा जो भाग आहे त्यामध्ये सोडा वगैरे काही किंवा इनो घालण्याची गरज नाही. हे असंच आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ घ्यायची. आता तिसरं मिश्रण जे आहे त्यामध्ये पुन्हा आपल्याला इनोचं जे उरलेलं अर्ध पॅकेट आहे ते घालायचं आणि पुन्हा मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं. जर असं असं फुलल्यासारखं झालं की लगेच आपल्याला तिसरा थर सुद्धा यावर देऊन घ्यायचा आहे. फक्त चटणीचा थर अगदी थोडासा सेट झाला आहे का हे पाहायचं. 2 मिनिटांमध्येच प्रत्येक थर चांगला सेट होतो. आता तिसरा थर असा चांगला पसरवून झाला की मग तो सगळा एकसारखा असा करायचा आणि लगेच झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण चांगलं असं 8 ते 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे. थोडंसं मी लाल मिरची पावडर सुद्धा यावर भुरभुरली आहे की ज्यामुळे ते दिसायला खूप आकर्षक दिसतं. बरोबर 8 ते 10 मिनिटं हे ढोकळा मी चांगला वाफवून घेतलेला आहे. आता यामध्ये टूथपिक घालून पाहिली तर बघा
ही अगदी कोरडी आली याचा अर्थ आपला ढोकळा चांगला वाफला आहे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे गॅसची आच मोठा ते मध्यम ठेवूनच ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा. आता हा ढोकळा पूर्णतः कोमट होईपर्यंतची वाट पाहायची. गरम गरम असताना ढोकळा कधीही कट करून घ्यायचा नाही, नाहीतर व्यवस्थित तो कट होत नाही. बघा किती छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा अवघ्या 10 मिनिटांमध्ये बनवून तयार झाला आहे. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी कधी कधी नाश्त्याला काय करावं हे सुचत नाही. कधी कधी आपलं आदल्या दिवशी काही उद्याच्या नाश्त्याचं नियोजन नसतं. अशा वेळेस तुम्ही झटकेपट हा ढोकळा तयार करू शकता. आता या ढोकळ्याला छान अशी जिरे, मोहरी आणि पांढऱ्या तिळाची फोडणी द्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता सुद्धा घालू शकता आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मध्यभागी आपण जी चटणी लावलेली आहे ना, त्यामुळे या ढोकळ्याची चव खूप छान येते, कारण या चटणीमध्ये आपण छान असा चटपटीतपणा आणलेला आहे. मस्त असा पुदिना, कोथिंबीर, लिंबू, साखर, मीठ या सगळ्याची चव अगदी छान या ढोकळ्यामध्ये उतरते आणि हा सँडविच ढोकळा खायला खूप छान लागतो. अगदी यासोबत चटणी वगैरे काहीही नसेल ना, तरी सुद्धा हा ढोकळा तसाच खायला छान लागतो. आपण घेतलेलं प्रमाण इतकं अचूक आहे की हा ढोकळा खाताना सुद्धा घशामध्ये अडकत नाही. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या, हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा जर ढोकळा तुम्ही करून पाहिला तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसह. धन्यवाद.